नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, भाजपकडून जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच पक्षातील मराठा नेत्यांना पुढं केलं जात असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. भाजपची नेमकी ही राजकीय खेळी काय आहे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण लढ्यानं महाराष्ट्राला व्यापून टाकलंय. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या छोट्याशा आंदोलनानं पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर भव्य रूप धारण केलं. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मराठा आंदोलनाचा फटका भारतीय जनता पार्टीला मोठा बसला आणि भाजपच्या विरोधामध्ये एकवटलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांना मराठा आरक्षणाचा मात्र चांगलाच फायदा झाल्याचं दिसलं. क्रमांक 1 वर असलेल्या भारतीय जनता पार्टीची मराठा आंदोलनाच्या फटक्यानं पुरती दानादान उडालेली आपण पाहिलेली आहे. आता 2-2.5 महिन्यावर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आली आहे. जरांगे पाटील सत्ताधारी पक्षांवर ज्या प्रकारे मराठा आरक्षण प्रश्नी हल्ला करतात, प्रश्न उपस्थित करतात, तसा विरोधातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर मात्र ते हल्ला करताना दिसत नाही. अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून होऊ लागली आणि जरांगे पाटील यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या पक्षातील मराठा नेत्यांना पुढं केल्याचं दिसतंय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आणि या आंदोलनातून निर्माण झालेल्या लोकप्रियतेमुळे लोकसभेला जरांगे पाटील जे सांगतील तसंच मतदान झालेलं दिसलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याच नेत्याकडून जरांगे पाटलांवर टीका होताना दिसत नाही. टीका सोडा, जरांगे पाटील यांना साधा विरोध देखील कोणी करत नाही. इतकी दहशत जरांगे पाटील यांनी या राजकीय नेत्यांच्या मनामध्ये निर्माण केल्याचं दिसून येत आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण लढ्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण केलेलं हे जे चक्रव्यूह आहे ते जर भेदलं नाही तर पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणे विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागण्याची भीती महायुतीतील नेत्यांना वाटू लागली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी निर्माण केलेलं हे चक्रव्यूह भेदायचं कसं यासाठी भारतीय जनता पार्टीनं कंबर कसल्याचं दिसतंय. यासाठी एक नव्हे तर अनेक मराठा नेत्यांची फौज भाजपनं मैदानात उतरवण्याचा प्लॅन केल्याचं दिसतंय. आपण जरा पाठीमागे जाऊन भारतीय जनता पार्टी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोप आठवले किंवा पाहिले तरी आपल्याला हे लक्षात येईल. जरांगे पाटील यांची कोणतीही सभा अथवा पत्रकार परिषद पाहिली तरी तुम्हाला त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचं दिसेल. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आहेत. राज्यात फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. मग फक्त फडणवीस यांनाच जरांगे पाटील का टार्गेट करतात? म्हणूनच भाजपकडून जरांगे पाटील यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. त्याला कारणही तसेच आहेत. त्या कारणांपैकी एक कारण म्हणजे भाजपच्या आशीर्वादानंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारचा रिमोट कंट्रोल हा भाजपच्याच अर्थात फडणवीस यांच्याच हातात आहे. तिसरं कारण म्हणजे फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आंदोलनाच्या लढ्याला उत्तर देण्यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जे ओबीसी आंदोलन उभा राहिलं त्याला फडणवीस यांचाच आशीर्वाद आहे असं जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना वाटतं. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्यानं फडणवीस यांना लक्ष केल्याचं दिसतं. आता सातत्यानं फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील टोकाची टीका करतात, परंतु फडणवीस हे स्वतः त्या टीकेला उत्तर देताना दिसत नाही. फारसं त्यावर ते बोलत सुद्धा नाहीत. अगदी सुरुवातीच्या काळात भाजपकडून जरांगे पाटील यांच्याकडून झालेल्या टीकेला फडणवीस यांच्या खास मर्जीत असलेले भाजपातील मराठा नेते प्रवीण दरेकर उत्तर देताना दिसले. त्यानंतर फडणवीसांच्या मर्जीतले दुसरे मराठा नेते प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. दरेकर, लाड यांच्याबरोबरच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही जरांगे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे देखील फडणवीस यांच्या खास मर्जीतील मानले जातात. त्यांनीही जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. फडणवीस
यांच्यावरील टीकेला सडेतोड उत्तर देताना 2014 ते 19च्या दरम्यान फडणवीस मुख्यमंत्री असताना कशा प्रकारे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केले, त्याचबरोबर सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी कसे चांगले उपक्रम राबवले याची उदाहरणं देऊन दरेकर, लाड, राणे पितापुत्र आणि पाटील यांनी फडणवीस आणि पर्यायानं भाजपची बाजू दमदारपणे मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आलं नाही. आता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची यामध्ये भर पडली. आमदार राऊत यांनी तर त्याही पुढे जाऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पोलखोल करणार असल्याचं सांगितलंय. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसनं आणि सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही, आणि तसं असतानाही जरांगे पाटील हे शरद पवार काँग्रेस यांच्या संबंधी एक अवाक्षरही काढत नाहीत आणि फक्त फडणवीसांनाच ते लक्ष करतात. त्यामुळं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला या नेत्यांची फूस तर नाही ना, असा सवाल देखील उपस्थित करीत बार्शीच्या आमदारांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात दंड ठोकवले. त्यानंतर बार्शीतून सुमारे 200 गाड्या भरून मराठा समाज जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये गेला आणि त्यांची भेट घेऊन आमदार राऊत यांच्या विरोधात बार्शीला येऊन मेळावा घेण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिलं. जरांगे पाटील यांनी आमदार राऊत यांचं आव्हाने स्वीकारलंय आणि त्यांनी भेटीला आलेल्या मराठा समाजातल्या लोकांना बार्शीला येण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि जरांगे पाटील यांच्यातील राजकीय युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणावरून सुरू झालेला लढा आता व्यापक होताना दिसतोय आणि अंतिम टप्प्यात दिसतोय. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.